अरे वा 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 एक नंबर काहीच बघा कवरण बघा मस्त बाई बाई ह्याला कॅप्चर झाले दे दे सूर्य सूर्य त्यांच्याकडे फेक बघ एक हे बघा आपले मेंबर आले बाकीचे 100 एकर जागा भोईर परिवाराने दान केलेली आहे निसर्ग आधी गणपती बाप्पा अरे याचं नाव ग कर्नाला कर्नाला स्पेशल ड्राय स्पेशल ड्राय के तवे पाय करून दिले ना स्पेशल ड्राय सांगते नाही करत बघा किती आवरी जागा खाली आहे आणि एक जागासाठी बघा बघा झोपले बाई जा मागे जा हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्स मध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक व्याख्या सांगायची आम्हाला ज्यांनी 1 महिन्या अगोदर बाईक परचेस केली तुम्ही ब्लॉग बघितला 15 दिवस ना अरे आपण 1 महिना सांगतो 15 दिवसा अगोदर गाडी घेतलेली आणि तुम्हाला मी सांगितलेलं का प्रशांतची बाईकचा जो ब्लॉग आहे त्याच्यात तो बोललेला की मी तुम्हाला पार्टी द्यायला नाही आणि आज पार्टी आहे आमची तर ती म्हणजे आम्ही चाललोय पनवेलला डायरेक्ट पनवेलला चाललोय कुठं पोरांना कुठं चाललोय मी फक्त 2 शब्द बोलणार यांनी मला एक 2 व्हीलर घेतले म्हणून पार्टीला चालवलंय आता पार्टीसाठी मी ठेवलेला 3,000चा बजेट आता हे कमीत कमी मला असं वाटतं 10,000 पर्यंत बजेट ठेवतील आणि माझी टराटर पडणार हे बघा राकोस किती आहे मला आता समजलं रत्तमेश यो प्रतीक आणि यो संदपचा गोल्डन बॉय आणि यो पोरींचा लाडका सूरज आणि यो आपला लग्न करायचं आहे ना आपला नवरदेव गाईज बघा यांची कवरी मस्ती चालू आहे मारामारी कशान तुला काय वाटतं तुम्ही स्पीच तर दिली ठीक आहे पण किती रुपये बिल होईल तुझा अंदाजे 6,000 कमी प्रशांत बोलतोय फक्त 6,000 बिल होईल 10 ते बाबूलालला पण मी तर 10,000चा टार्गेट ठेवलेला असं आहे ना आता प्रशांतने गाडी घेतली तर आपल्याला काय प्रशांत मी काय बोलतो नाहीतर येतं आईस्क्रीम वगैरे कुठे काय आईस्क्रीम मंडप ना 72 नाही 72 दिलेले आईस्क्रीमचं कसं आहे माहितीये का आईस्क्रीमचा विषय हर्षलने घेतलाय आता त्याचा मान ठेवला पाहिजे ना दादा मान बिन नाही ठेवला माझी मान दादा मान मोरीन लक्षण ना रस्त्यानं आलो तरच भूक लागली लगेच सूरज बाई थंडा पित सानिया 2 तासाचा फुकट जाणार आहे बाई पण मी घरच्या नाश्ता नाही करून 10 मिनिटांनी जेवायला स्टार्ट केला असता आपण हे पण आता घोचूसाठी मी काय म्हणता होय आपला पाहुणा कुठचे येतं मुंबईच्या चिंचपोकली विचार कर लपेटा खायला यावी बघ पोट भाई तो लपेटा खायला 1,000 रुपये खर्च करून येतं कॅबने नाही कर सूर्य चांगले आहेत का पोहे टेस्ट करतो का नको रे दादा मला हे टेस्ट करायचं आहे टेस्ट करू शकतो दादा ते मग टेस्ट करायला देईल टेस्ट नाही करू शकतो जरा सांग ना पण त्याला ते मुलींचा आयटम आहे दादा पण दादा त्यांनी हॉटेललाच नेणार आहे आपल्याला हे सर्व नाही देणार आहे तो सूरज आता मग 1 तास कुठे जायचं आपण टाइमपास करायचा माखरा बागाची पायल पाटीलला बघा भेटायला आपण तिथं होता नाही येईल ना तिथं ना तिथं फार्म हाऊस अबू कोणी लुटला रे तुला जिरू पितो का जिरू भैया ना काम धंदा नाही नुसतं फिरत असताना बस चला ते पिक्या तुझी पूर्ण फिल्डिंग सेट केले रे करू दे रे ठीक आहे नाही पैसा तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आले याच्यातच माझी खुशी आहे आरसीबी आणि मुंबईचं सपोर्टर आरसीबी पायावर असतं भाई आपले पायाच्या वरती जिंकले विराट कोहलीने समजलं ना विराट कोहलीला पोलीस जाते भाई विराट कोहलीला इज्जत तो लॉयल आहे पण त्यालाच बोलतात सर्व एक टीम साठी लॉयल आहे आता दुसऱ्या टीम मध्ये फिरला नाही काय चालू आहे
हा ना. हो ना, IPL आपला RCB जिंकल्यापासून सगळा वाटूनच होत चालले रे आपले देशात. अजून करा ना पार नेपाळ- भावा संतोषजी नेपाळवाल्यांनी पण सपोर्ट केलता ना RCB ला. मोबाईल आहे. बघा किती आवरी जागा खाली आहे. पण ती एक जागेसाठी बघा बघा झोपले बाई. मागे जा नाही, थांब थांब थांब, मागे जा थांब. जा मग आता तिकडून बघा बाई एक एक नाही, कोणतरी थांब, थांब, शहाणा थांब. भेटला थांब, असता. एक मिनिट. थांब एक मिनिट. झोकना पडेगा. झुकना पडा ना. हर्षल समजूतदार रे अरे म्हणून. सेवन संदर्भवाला आपले दुखतानच बाई. हे एक डझन पैसे केले दिला रे. केली 60 रुपये. बाई आपलं प्रशांत आतलं दिलदार झाले. अरे, एक कोण चालले आपल्याला? माकरांसाठी पण केली आता, कारण की आपण आता चालल्या कर्नाळ्याला बरीच माकरं असतील. देऊन टाक ना. तर 2 डझन देईल. त्याला सांग माकरांना पण द्यायचेच बरं. अरे, जरा आधी दे नाही खाणार ती केली. माकरांना द्यायचं सांग. द्यायचे माकडांना. दे 2 पाने होय, दे. दे जा. उचल 2 पाने. मागचे अर्धा डझन इलायचीवाले घेतले. माकरांची जीभ सोड वाटेल. शिवा देतील तुला. माकडांना घ्यायचं का सफरचंद सीताफळ? आणूनच घेऊ ना काट्यांचं. हे बघायचं काय गाणंच घेऊन. नको इकडे. इकडे बघा ए, गोचू. कशी मजा गोचूला लावून धावत. लवकर ये. बाबा ही हे सेना दिली अख्खी. अरे, दे ना. हे दरवाजा लाव काय आम्ही कर्नाला नाही आलो, पण हे माकरांना मस्त केली टाकायला आल्या. ए, गोचू, तुझ्या गँगला घेऊन ये लवकर. हे बाबी तिकडे बघ कवरी आली. ही कवरी आली बघ. याच प्रकारे तुला रस्त्यात हे पिक्या यो पाठवून आलाय बॉस. पिक्या पाठवून आलाय बॉस. गोचू या, ये. है? याला. काहीच बघा कवरण बघा मस्त. ए, आई, रतनपुरामध्ये. हा बाई ह्याला कॅप्चर झाले. दे सूर्य त्यांच्याकडे फेक बघ एक. कॅच ओय म्हणताय ए, शाम्या. पकड आहे पकडेल तू फेक पकडेल तो. तुकडे नको रे करू. ए, कॅच घे. अरे फेक ना तू पकडेल ना. खातो तो, बिझी आहे ते. हे घे. अंडर 16. आहे. घे. अरे यार काय करतो यार, कसा रतन बुवाला सूर्य हरकत सूर्य आणि पत्या हरका. पत्यार का? केतन मात्र गॅस सोड. केतन मात्रेची काय सोडत. थांबा सगळी नका ना टाकू. हे बघ ना कसं गंपतच. अरे वा एक नंबर. तो कसा पळाला. तो डेंजर पळाला काय. पाठी आहे त्याला त्याच्या. पकड पळाला रे. मजा रे. अजून आणायला पाहिजे होती रे. अरे हे अजून आणायला पाहिजे होतं रे. इकडं बघ. नाही. इकडे बघ आता. बजरंग बली की जय. त्याला संपले बी घ्या. ठीक आहे इकडे ना. तोबा कसा आला बघ. सांगा, बघू. गाईज मजा झाला. आम्ही किल्ल्यावर नाही गेलो बरं. एंट्री भेदी तर आवरी मस्त यांना केली आणली असती तर परवडली असती नाही का. अजून 2 डझन अजून आणायला पाहिजे होते. आता गोचूची वाट बघू आम्ही. गोचू किती वेळेला देतोय तर तो मुंबईवरून निघलाय. आणि बघा ना तो इकडे जेवायला येण्यासाठी जवळजवळ 1100 ते 1200 रुपये खर्च करून ओला उबर टॅक्सीने इकडे येणार आहे. नाही. तोपर्यंत यांच्यासोबत पालुंगी केलो आता. पालुंगी गेलाची धारा तोडायला लागेल. कॅम्पिंग करताना ते बघ ना तिथे. चल बघू ना. काय गाईज बघू. आम्हाला काहीतरी दिसले तिथे तर बघू आता. प्रतीकने एक जागा शोधले. हिडन प्लेस बघू. इकडे रस्ता दाखवला. हे काहीतरी रान आहे. निसर्ग पायवाट बघू चला. तर गाईज आम्हाला इथे एक प्लेस भेटले. रानसे निसर्ग पायवाट. आणि जो आपली गाडी पार्किंगला लावतो प्रथमेश. बघा रस्ता वाटतं असा निसर्गाने भरलेला वाटतो पूर्ण. कोणचा पाठीमागं ठेवले बघ बहुतेक. ओ भारी वाटतं रे एकदम. सूरज कसा आहे ब्रिज. एक नंबर भाई. हा इसवी सन अर्जुन भोईरने बनवलेला ब्रिज आहे. अर्जुन भोईर म्हणजे तुमचे आजोबाचे पप्पा का.
नाही आजोबाचे पप्पा नाही. आजोबाचे पप्पाच ना रे बाबा. नारायण बाबाचे पप्पा. त्यांनी ब्रिज ही बनवला इथं मासे पण भेटतील रे. आणि हा अजून एक ब्रिज बघू शकता. हा नारायणनी बनवलेला आहे म्हणजे आमच्या आज्यानी बनवलेला. आणि तो ब्रिज तुमच्या पप्पा. तो ब्रिज यांनी तो नारायणनी बनवलेला वाटतं. सूरज काय बघू शकता. हा जंगल पूर्ण तुमचंच असेल ना. हे बघा आपले मेंबर आले बाकीचे. 100 एकर जागा भोईर परिवाराने दान केलेली आहे. निसर्ग आडवी. काय फेकाडे अरे तुरे एक नंबरचा. पक्षी माणसा सर्व फिरतात तुम्ही बघू शकता. हे बघा काय झालं रे तुला. जेवायला पाहिजे. जेव्हा बिचाऱ्याने भूक साठवून ठेवलं एकदम. तर गाईज बघा किती भारी वाटतं. असा हिडन प्लेस सारखा जास्त कोणाला माहित नाही. मी कर्नाटकला आला तरी मला काय एवढा माहित नव्हता. बघा किती भारी वाटतं. हरणी पण आहे ना आपलं. कुठं हरणी. फोटो कुठे अरवीचा फोटो आहे. याचा लगेच फोटोशूट चालू झाला इथेशी. फायनली पोहोचलो आपण. सूरज कुठं पोहोचलो आपण. साई कृपा फेमस लपेटा. आणि या लपेटाचे आजचे स्पॉन्सर आहेत प्रशांत भेरे. हे आपल्याकडे चिंटूकडे भेटेल. गणपती बाप्पा बायो. मित्रांनो तुम्हाला समजलं यो मगाच अजून काय शांत होता. भोला बाबडा. भाई मला प्लेट पण आणायला होता. ठीक आहे प्लेट. प्रशांत आता मी खूप काय काय खाऊ शकतो. आता बिंदास खातो. का कारण की कसा अंग जड झालेला ना माझा. आता हलका झाला पूर्ण. बाहेरचा नजारा दाखव. सुनील भाऊ कसा राहिला तुमचा प्रवास. 1200 रुपये देऊन आले. 1200 रुपये लागला. 1200 रुपये देऊन काय लपेटा घ्यायला आलो. एक नंबर बाबा. अशीच मैत्री पाहिजे. अशीच मैत्री पाहिजे आपली. हात मिलो. आणि मित्रांनो आम्ही हा खास प्लेस तुम्हाला दाखवतो बघा. हा नजारा बघा. हा नाही याच्या बाजूचा बघा. किती भारी व्ह्यू आहे बघा. इकडून मस्त डोंगर दिसतात पूर्ण. आणि हा बघा लगेच बिलागला पण खायला. ते तिकडे एक दोन यो मगासपासून काय शांत होतं त्या मला आता समजला. मी पण खाता आता मस्त पडापट. ते दाखव जरा. साई ग्रुपाला आवरी गर्दी असते ना भाई. इथं बसायला पण चान्स नाही भेटत. शेजवान चटणीचा पण पैसे घेतात ना. आणि शेजवान चटणीचा पण पैसे देतात का सांगू. म्हणून आम्ही मागच्या वेळी हिरवी चटणी मुद्दाहून जास्त मागवलेली गोचुनी. चला आता खातो मस्त. आता ऑर्डर काय केले रे. कर्नलला स्पेशल ड्राय. आणि अजून काय नाही. अजून करू आता हळू. ओके ओके. 3 रोटी. रोटीमधला नानला पहिले बातमी रोटी बोलतो. काय बोलता अध्यक्ष. काय नाही. पोरं खुश आहे. पोरांना मजा करू दे. तुम्ही खुश तर आम्ही खुश. पोरांच्या खुशीत आमची खुशी काय. हे तू तर काहीतरी स्पेशल मागवले नाही. पण मला खुशी झाली. माझा भाऊ आला तर. सांगतो लोक दाखवतो. तर मित्रांनो आपला पहिलाच आयटम आलाय. तुझ्या आयटमचं नाव काय. फेमस लपेटा. अरे याचं नाव कर्नाला स्पेशल ड्राय. स्पेशल ड्राय के तवे पाय करून दिले ना. स्पेशल ड्राय सांगते नाही करत. असंच असतं. तू शेट बघ आता दिला. सांगू आपण हा पहिला आम्हाला तर घेऊ दे मग. मी चना गार्लिक जोर घेतले पहिला. नाही तो लिंबू दे रे. मी काय उचलले बघा. लोक 1 महिन्याचा घटा. कोण. अरे हो आणि गणपतीच्या नंतर पण नव्हता खाला. 1.5 महिना झाला. लिंबू अजून ना बघा मस्त पाऊस पडायला लागला बाहेर. डोंगर नाहीसे झाले. फक्त काले डोंगर दिसतात आता आपल्याला समोर. म्हणजे ढगाने काले झालेले डोंगर. कसं वाईट कपडे घालून आले मग ना. 1 2 3 4 5
वाटला म्हणजे भाई पिक्याने पार्टी दिली हो ना ठीक आहे आम्ही रोज केलेलं तुला परवडणार नाही. माणसाला कामाला दे ना बाबा बघ असं माणसा भजन भाई पार्टी द्यायला पण प्लेट पण पुसून देतात. प्रशांत दे ना भाई पुसून भाई बघा रोट्या आल्या नान आल्या 100ची चढा. हे बघ हे नानवालं हाय क्लास लोक रोटीवाली मिडल क्लास लोक आणि आपण कोण आणि भाकरीवाले शेफ. चिकन लपेट आलं चिकन लपेट आपला आमना तो वारील ना सुरू त्याला वाढू दे. आम्ही घरी पण ए, भाकरी दे ना बोललो का नाही पिशव्या मला या पाहिजे. हे पाहिजे भाकरी दे पिके देतल त्याला नको रडेल तो पिके देतल रे पिके रडेल तो आणतोय ना तो किती बोलू अभि? दो पहिला का रे भाकरी अरे भाकरीच खातोय आम्ही रोज बोललेला भजन के नान तुम्हाला रस्सा टाक, रस्सा टाक, रस्सा टाक नुसता. भाकरी मेरे को हे आहे ना इथं हे घे पिके अरे यार हे घे थांब भाई अध्यक्षांना वाढू दे सूरज. तर मित्रांनो फायनली आमचं जेवण झालंय. प्रजन भावा बिल किती झालं रे 3138 किती रुपये 3138 3138 त्या मानाने कमीच झाला ना. कमीच झालं रे. आपला बजेट किती होता आपला होता 6000. मित्रांनो बिल झाला आपला 3138 रुपये. तर आता ए बाबू आहे पुढचा प्लॅन काय आहे हे कुठे जायचं आपल्याला पुढचा प्लॅन आता पुढचं आपल्याला जायचं श्रीराम बागला. श्रीराम बागला चाललोय आम्ही आम्ही आणि गेलो कर्नाला फोडला नंतर साईला पेठा आता जाणार श्रीराम बागला. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतोय आणि याचा सेकंड पार्ट येतोय तो म्हणजे आपला श्रीबागलाच म्हणजे अलिबागला जाणार होता आपण काशीज बीचला बग्गी चालवायला मस्त भाई. पोरांचा ख्वाब पण एवढं डेंजर आहेत ना बग्गी चालवायला जायचं तर भाई आता इच्छा 60-70 किलोमीटर लांब बग्गी चालवायला जायचा. तर आता वाजले 4 4:15 झाल्यात. बघू आता किती वेळात आपण तिकडे पोहोचतो. सो तुम्हाला भेटतो पुढे.